रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना 2026 कधी आहे, या महिन्याचं खरं महत्त्व काय आहे आणि या अधिक महिन्यात आईची ओटी का भरायची व कशी भरायची, ही संपूर्ण माहिती आज आपण स्पष्ट आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत. अनेकांना या महिन्याबद्दल अर्धवट माहिती असते, त्यामुळे काही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या जात नाहीत. पण या महिन्यात जर योग्य रीतीने उपासना, दान आणि परंपरा पाळल्या तर त्याचा फायदा नक्कीच आयुष्यामध्ये दिसून येतो. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. येणारा प्रत्येक दिवस तुमचा सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो, तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो अशी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, 2026 या वर्षामध्ये एक विशेष असा अधिक महिना येत आहे, ज्याला आपण धोंडा महिना किंवा पुरुषोत्तम मास असं म्हणतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक सण याला एक वेगळं महत्त्व दिलं गेलं आहे, ज्यामध्ये अधिक मास हा खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. हा अधिक महिना दरवर्षी येत नाही, साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा हा महिना येतो, कारण आपलं पंचांग हे चंद्र आणि सूर्य या दोन्ही गणनेवर आधारित आहे. चंद्रवर्ष हे साधारणतः 354 दिवसाचं असतं, तर सौर्यवर्ष हे 365 दिवसांचं असतं. या दोन्हीमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी जर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि तोच हा अधिक मास. म्हणजे ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिने असतात, त्यामुळे हा महिना विशेष मानला जातो. 2026 अधिक मास हा 17 मे पासून सुरू होणार आहे आणि 15 जूनपर्यंत चालणार आहे. या पूर्ण कालावधीत हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या अधिक महिन्याला धोंडा महिना असं देखील म्हणतात. धोंडा म्हणजे दगड. पूर्वीच्या काळात या महिन्यात कोणतंही शुभ कार्य केलं जात नव्हतं, त्यामुळे हा महिना निरुपयोगी मानला जात होता. पण नंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे या महिन्याचं महत्त्व हे खूप वाढलं. हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे या काळात जास्तीत जास्त विष्णूंची उपासना, जप, व्रत आणि धार्मिक कार्य केल्यास त्याचं फळ अनेक पटीने मिळतं असं शास्त्र सांगतं. या महिन्यात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट ही पुण्य देणारी असते. या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करणं खूप लाभदायक म्हणलं जातं. तसेच विष्णू सहस्रनामाचं पठण, भगवद्गीतेचे वाचन किंवा रामायण वाचन करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. शक्य असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा आणि मनापासून प्रार्थना करावी. अधिक महिन्यात दान धर्माला खूप महत्त्व दिलं जातं, त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूंचं दान केल्याने पुण्य मिळतं. काही जण या महिन्यात गरजू लोकांना खूप मदत करतात, जे खूप चांगलं मानलं जातं. तसेच या महिन्यात तीर्थशास्त्रांना भेट देणं किंवा पवित्र नदी स्नान करणं देखील खूप शुभ मानलं जातं, कारण या काळात केल्या जाणाऱ्या प्रत्येक धार्मिक कृतीचा परिणाम जास्त प्रभावी असतो. पण हा महिना जितका पवित्र आहे तितकाच काही गोष्टीसाठी नियमबद्ध देखील आहे. म्हणजे काही कामं अशी आहे जी या महिन्यात टाळायची असतात, कारण हा महिना आध्यात्मिक साधनेसाठी आहे, नवीन सुरुवातीसाठी नाही. जसे की या महिन्यामध्ये विवाह, नामकरण, गृहप्रवेश, भूमिपूजन यांसारखी शुभ कार्य टाळावीत असं सांगितलं जातं, कारण हा महिना निष्क्रिय नसून आध्यात्मिक कार्यासाठी राखीव मानला जातो. आता या सगळ्यात एक महत्त्वाची परंपरा आहे जी अनेक घरामध्ये पाळली जाते आणि ती म्हणजे आईची ओटी भरणे. या अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी का भरावी, त्यामागचं खरं कारण काय आहे आणि ती नेमकी कशी भरायची, ही सगळी माहिती आता आपण सविस्तर पाहणार आहोत. अधिक महिन्याची सर्वात महत्त्वाची आणि भावपूर्ण परंपरा सांगितली जाते ती म्हणजे आईची ओटी भरणे. ही फक्त एक साधी प्रथा नाही, तर तिच्या मागे खूप मोठं धार्मिक आणि भावनिक महत्त्व दडलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आईचं स्थान हे किती मोठं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. जन्मापासून आपल्यासाठी सतत कष्ट करणारी, आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी, आपल्याला प्रेम, संस्कार आणि आधार देणारी व्यक्ती म्हणजे आई. पण आपण रोजच्या आयुष्यात तिच्यासाठी काही विशेष करतो का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अधिक महिना हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये मुलीने आपल्या आईची ओटी भरून तिच्याबद्दल आदर, प्रेम आणि ऋण व्यक्त करायचं असतं. तुम्ही देखील तुमच्या आईचं नाव कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. शास्त्रानुसार असं मानलं जातं की या महिन्यात आईला दिलेलं दान
सेवा आणि सन्मान हा थेट भगवानापर्यंत पोहोचतो. आईची ओटी भरण्यामागचं मुख्य उद्देश म्हणजे आईला दीर्घायुष्य लाभो, ती सदैव निरोगी राहो, पुढील जन्मातही आपल्याला हीच आई मिळो अशी मनापासून प्रार्थना करणे. ही भावना जितकी शुद्ध तितकीच त्याचं फळ देखील मोठं मिळतं असं सांगितलं जातं. आता अनेक महिन्यांना एक प्रश्न पडतो की आईची ओटी कोण भरू शकतं? तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. विवाहित मुलगी असो किंवा अविवाहित मुलगी, दोघींनाही या अधिक महिन्यात आईची ओटी भरता येते. या कोणताही भेदभाव नाही. मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा. आता ओटी कधी भरावी ते पाहूया. अधिक महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी भरू शकता. पण शक्य असेल तर मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी ओटी भरणं अधिक शुभ मानलं जातं. कारण हे दिवस देवीच्या पूजेसाठी विशेष मानले जातात आणि आपली आई ही देखील देवीसारखीच आहे. जर त्या दिवशी शक्य नसेल तर आठवड्यातील कोणताही दिवस निवडून तुम्ही ही जी ओटी आहे तर ती भरू शकता. महत्त्वाची म्हणजे वेळ नाही तर भावना महत्त्वाची आहे. आता ओटी भरण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंबद्दल जाणून घेऊया. पारंपरिक पद्धतीने ओटी भरताना तांदूळ, खण, नारळ, ब्लाउज पीस, सुकामेवा तसेच सौभाग्याच्या वस्तू जसं की हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या, कंगवा या गोष्टी घेतल्या जातात. यासोबतच काही गोड पदार्थ देखील घेतले जातात. अधिक महिन्यात खास करून अनारसे यांना खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर ओटीमध्ये अनारसे नक्की ठेवावेत. अन्य गोड पदार्थ देखील चालतात पण अनारसे ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच मुलीने आपल्या आईसाठी नवीन वस्त्र जसं की साडी घेणं देखील खूप शुभ मानलं जातं. हे वस्त्र आईला देताना तिचा सन्मान केला जातो. ओटी भरण्याची पद्धत देखील खूप साधी आणि भावपूर्ण असते. आईला पाटावर बसवायचं, तिला हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर मग तिच्या साडीला पदरात तांदूळ, नारळ, खण आणि इतर वस्तू देऊन ओटी भरायची. नंतर आईला नमस्कार करून तिच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करायची. एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, ओटी भरताना 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर 33 रुपये, 33 अनारसे किंवा 33 फळे आईला द्यावीत. ही संख्या धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानली जाते. आता या सगळ्यात एक खास गोष्ट आहे जी अनेक जण विसरतात, ती म्हणजे आईसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या घेणे. अधिक महिन्यात आईला हिरव्या बांगड्या देणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर बांगड्या घेणं शक्य नसेल तर कमीत कमी बांगड्या भरण्यासाठी पैसे देखील देणं योग्य मानलं जातं. ही परंपरा फक्त एक रिवाज नाही तर आईच्या आनंदासाठी, तिच्या आरोग्यासाठी, आयुष्यातील सुख समृद्धीसाठी महत्त्वाची आहे. अनेक वेळा आपण मोठमोठ्या पूजांमध्ये, व्रतांमध्ये वेळ आणि पैसा खर्च करतो पण घरातल्या आईसाठी एक छोटीशी गोष्ट करणं विसरतो. अधिक महिना आपल्याला हीच गोष्ट आठवण करून देतो. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की जर कोणाची आई हयात नसेल तर त्यांनी काय करावं? तर बघा, जिथे आई नसते तिथे भावना थांबत नाहीत. अशा वेळी निराश होण्याची गरज नाही. सासूबाईंना आई समान मानून त्यांची ओटीत भरता येते. जर सासूबाई नसतील किंवा त्यांच्याकडे जाणं शक्य नसेल तर घरातील इतर वडीलधारी स्त्री जसं की आत्या असेल, मावशी असेल किंवा मोठी बहीण यांना तुम्ही मान देऊन त्यांची ओटी भरू शकता. तसेच जाऊबाईची ओटी देखील भरून हा विधी पूर्ण करता येतो. किंवा दुसरा एक महत्त्वाचा पुण्यकारक मार्ग म्हणजे एखाद्या गरजू वृद्ध स्त्रीला आई मानून तिची ओटी भरणे. त्यामुळे तुम्हाला तिचे आशीर्वाद मिळतात आणि ही सेवा थेट देवांपर्यंत पोहोचते. महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे तुमची भावना. तुमच्या मनात जर आईबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि आदर असेल तर तुम्ही केलेली ही छोटीशी सेवा देखील अत्यंत पुण्यकारक होऊ शकते. अधिक महिन्यामध्ये स्त्रियांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे जोडवी बदलणे किंवा नवीन जोडवी घेणे. ही परंपरा केवळ अलंकाराशी संबंधित नाही तर तिच्या मागे धार्मिक ऊर्जेचा संबंध देखील सांगितला जातो. आपल्या परंपरेनुसार पायात घातली जाणारी जोडवी ही सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं. 16 शृंगारापैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जोडवी. विवाहित स्त्रियांसाठी जोडवी ही त्यांच्या वैवाहिक आयुष्याशी आणि सुख समृद्धीशी जोडलेली मानली जातात. असं सांगितलं जातं की पायाच्या बोटात जोडवी घातल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते. तसेच पती पत्नीच्या नात्यामध्ये स्थिरता आणि
प्रेम टिकून राहतं, सकारात्मकता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होते, अशी श्रद्धा आहे. अधिक महिन्यात जुनी जोडवी बदलणे, त्यात भर घालणे किंवा नवीन जोडवी घेणं शुभ मानलं जातं. कारण हा महिना शुद्धीकरण आणि नव्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी योग्य मानला जातो. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जोडवी घेताना किंवा बदलताना कधीही सोन्याची जोडवी घेऊ नये. जर तुमच्याकडे क्षमता असली तरीही पायात सोनं घालणं शास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही. कारण सोनं हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. लक्ष्मीचं स्थान हे उंच मानलं जातं. पायात सोनं घालणं म्हणजे त्या देवतेचा अपमान केला जातो. म्हणून नेहमी ही जोडवी जी आहे तर ती चांदीची असावीत. कारण की कमरेच्या खालच्या भागामध्ये सोनं जे आहे तर ते धारण केलं जात नाही. कमरेपासूनच्या खालच्या भागामध्ये आपण चांदीचे दागिने धारण करावेत, चांदीचेच असावेत. पायात पंजन देखील सोन्याचे कधीही धारण करू नका. असं केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होऊ शकते. तुमची कितीही क्षमता असली तरी देखील आपल्याला देवीचा अपमान करायचा नाही. म्हणून नेहमी जोडवी ही चांदीचीच असावी. चांदी या धातूला शीतलता आणि संतुलनाचे प्रतीक मानलं जातं. पायात चांदीची जोडवी घातल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते, मन शांत राहतं आणि ऊर्जा योग्य पद्धतीने वाहते, असं पारंपरिक मत आहे. जोडवी बदलण्यासाठी किंवा नवीन घेण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस अधिक शुभ मानले जातात. शक्य असेल तर या दिवशी जोडवी घ्यावी किंवा बदलावी. आणखीन एक सुंदर परंपरा म्हणजे आईकडून जोडवी करून घेणं. जसं की मुलगी अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरते, तसेच आईनेही आपल्या मुलीला नवीन जोडवी देणं शुभ मानलं जातं. यामागे आई मुलीच्या नात्यातील प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह व्यक्त होतं. जर आईला शक्य असेल तर तिच्याकडून जोडवे घेणं उत्तम, पण जर काही कारणाने ते शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही जोडवी घेऊ शकता. मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा. आता या अधिक महिन्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत. कारण हा महिना मुख्यतः साधना, संयम आणि आत्मशुद्धीसाठी मानला जातो. या काळात विवाह, गृहप्रवेश, नामकरण, भूमिपूजन यांसारखी नवीन व मोठी शुभ कार्य टाळावीत. कारण हा महिना नवीन सुरुवातींसाठी नसून आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. तरच या महिन्यात शक्यतो मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण, शिळं अन्न टाळावं. जास्तीत जास्त सात्विक आहार घ्यावा. कारण जेवणाचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि विचारांवर होतो. वाणीवर नियंत्रण ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे. या काळात कोणाशीही वाद घालू नका, खोटं बोलू नका, अपशब्द बोलू नका. शांत, संयमी आणि मधुर भाषा वापरणं आवश्यक आहे. या महिन्यात तुळशीची पूजा करणं विशेष शुभ मानलं जातं. कारण तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. रोज तुळशीपाशी दिवा लावणं, तुळशीला पाणी घालणं, नमस्कार करणं हे शुभ मानलं जातं. पण एक छोटीशी चूक अनेक लोक करतात, ती म्हणजे रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालतात. हे कळायला हवं. तुळशीला पाणी या दिवशी आपल्याला घालायचं नसतं, हे सांगितलं जातं. अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचं वाचन करावं. तसेच संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णूंना पिवळी फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. शक्य असल्यास तर अभिषेक करणं या गोष्टी खूप शुभ मानल्या जातात. अधिक महिना हा केवळ परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आपलं मन, शरीर, विचार शुद्ध करण्यासाठी आहे. या काळात केलेली प्रत्येक चांगली कृती आपल्याला मजबूत करत असते, आतून मजबूत बनवते. आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच या अधिक महिन्याचं पूर्ण फळ कसं मिळवायचं आणि शेवटी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे समजून घेऊया. अधिक महिना हा फक्त परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली तर या महिन्याचं खरं फळ मिळतं. कारण या काळात आपण जे काही करतो, विचार करतो, बोलतो, वागतो याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो. या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. अनेक लोक 2-4 दिवस जप करतात, पूजा करतात आणि मग थांबवतात. पण अधिक महिन्यात सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. दररोज थोडा वेळ जरी दिला तरी तो मनापासून दिला पाहिजे. भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करताना मन शांत, स्वच्छ आणि सकारात्मक ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण फक्त बाहेरून पूजा करून उपयोग नाही, तर मन शुद्ध असेल तरच त्याचं फळ मिळतं. या अधिक महिन्यामध्ये शक्य तितका वेळ देवाच्या स्मरणात घालवावा. प्रयत्न करा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करा. घरात सकारात्मक वातावरण ठेवा. वादविवाद टाळा. कारण जिथे शांतता असते तिथेच देवाचं वास्तव्य असतं असं मानलं जातं. तसंच या महिन्यात दान ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. परंतु दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. दान कधीही दिखावा म्हणून करू नका. मनापासून निस्वार्थ भावनेने केलेलं दानच खरं पुण्य देत असतं. तुमच्या
क्षमतेनुसार अन्नदान करा, गरजू लोकांना मदत करा, वस्त्रदान करा किंवा कमीत कमी 33 वस्तूंचं दान करा. प्रयत्न करा. ही संख्या अधिक महिन्यात विशेष मानली जाते. तसंच या महिन्यात दीपदान देखील खूप शुभ मानलं जातं. दररोज संध्याकाळी तुळशीपाशी किंवा तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. हा छोटासा उपाय देखील घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आता एक गोष्ट अनेक लोक विचारतात, या सगळ्या गोष्टी केल्यावर आपल्याला काय फायदा होतो? तर बघा, अधिक महिन्यामध्ये केलेली सेवा, जप, दान आणि परंपरा यामुळे मन शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात, घरात आनंदाचं वातावरण तयार होतं आणि हळूहळू आयुष्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. काही गोष्टी लगेच दिसत नाहीत, परंतु त्या आतून घडत असतात आणि योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ हे नक्की आपल्याला मिळत असतं. विशेष करून आईची ओटी भरणे ही एक छोटीशी सेवा आहे, जी केवळ परंपरा नाही तर भावनेशी प्रिय आहे. तर आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं काहीच नसतं. तिच्या आनंदात आपलं सुख दडलेलं असतं. ही जाणीव या महिन्यात अधिकपणे ठळकपणे होत असते. तसेच जोडवी बदलणे, विष्णूंची उपासना करणे, सात्विक जीवनशैली या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्यावर हा महिना तुमच्यासाठी खरोखरच फलदायी ठरतो. म्हणून या अधिक महिन्याला साधासुद्धा समजू नका. हा महिना म्हणजे एक संधी आहे स्वतःला सुधारण्याची, नातेसंबंध मजबूत करण्याची आणि देवाशी जवळीक वाढवण्याची. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरत असताना जर आई नसेल तर तुम्ही कोणत्याही सुवासिनी स्त्रीची ओटी भरू शकता. जसे की तुमच्या माहेरामध्ये तुमची चुलती असेल, तुमची वहिनी असेल तर वहिनीची, तुम्ही तुमच्या भावजेची, चुलतीची किंवा तुमच्या बहिणीची, मावशीची, आत्याची, काकूची ओटी तुम्ही भरू शकता. जर कोणीच नसेल शहरी भागामध्ये तर तुमच्या शेजारील एखाद्या स्त्रीची ओटी जी आहे तर तुम्ही ती मनापासून भरू शकता. आई म्हणून तुम्हाला ती ओटी भरायची आहे. परंतु ओटी भरत असताना तुम्हाला चुकून ही सासूची ओटी भरायची नाही, कारण की सासूच्या ओटीमधील जे पुत्र आहे तर त्याच्याशी तुम्ही विवाह केलेला असतो. त्यामुळे तुमची तुम्ही सासूची ओटी भरू शकत नाही. एवढी गोष्ट मात्र आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायची आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं मानलं जातं की विधवा स्त्रीची ओटी भरली जात नाही किंवा विधवा स्त्रीला हळदी कुंकू लावलं जात नाही किंवा विधवा स्त्री इतर स्त्रीची ओटी जी आहे तर ती भरू शकत नाही. अशा वेळेस आपली आई जर विधवा असेल तर तुम्ही तिला तिच्या आवडीची एखादी वस्तू भेट म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही एखादी साडी किंवा तिला ज्या आवडतात त्या वस्तू तुम्ही तिला भेट म्हणून हातामध्ये देऊ शकता. ओटी नाही भरली तरी देखील चालेल. फक्त आपल्या मनातील ऋणानुबंध आणि आपल्या मनामध्ये जी भाव आहे, जे श्रद्धा आहे तर ते इथे महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या आईसाठी अशी एखादी भेट वस्तू अधिक महिन्यामध्ये अवश्य द्या. त्यानंतर ज्या स्वतः विधवा आहे तर त्यांना जर स्वतःच्या आईची किंवा इतर स्त्रीची ओटी भरता येत नसेल तर त्यांनी इतर कोणाकडून सर्व साहित्य गोळा करून ठेवावे आणि इतर स्त्रीकडून किंवा इतर कुमारिकाकडून किंवा आपल्या मुलींकडून जी ओटी जी आहे तर ती भरू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.